तर विधानसभेमध्ये मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार वरुण सरदेसाई आक्रमक झालेले होते। मुंबईचा महापौर मराठी माणूस होणार असं वरुण सरदेसाई यांनी म्हटलंय। लोढा विस्टा इमारतीमध्ये पार्किंगच्या गाळ्या शाळा चालते असं देखील वरुण सरदेसाईंनी म्हटलंय। माहीम गुलाब्यातील मराठी शाळा बंद करण्याचा घाट घातला जातोय असा आरोप वरुण सरदेसाईंनी लावला। अमित जी वारंवार व्यक्त करतात, शेवटचा मुद्दा घेतो आणि थांबतो की मुंबईचा महापौर कोण होणार, मुंबईचा महापौर कोण होणार, एका टर्निंग पॉइंटला मुंबई आहे, आता अमुक होईल, आता तमुक होईल। मी आज आपल्याला आश्वस्त करू इच्छितो, मुंबईचा महापौर हा एक तर कोणता ना कोणती पेडणेकर होईल, महाडेश्वर होईल, आंबेकर होईल, प्रभू होईल, जाधव होईल, राऊळ होईल, दळवी होईल, पाटील होईल, साटम होईल, राऊत होईल, वैद्य होईल, जोशी होईल किंवा भुजबळ होईल, पण मुंबईचा महापौर हा मराठीच माणूस होईल हे मी आपल्याला सांगू इच्छितो। मराठी शाळेची ज्याची स्वतंत्र इमारत परळमध्ये होती तिकडे लोढा विस्टा उभी राहते आणि पार्किंगच्या 4 गाड्यांमध्ये केवळ मराठी शाळा चालवली जाते। माहीमची शाळा, अध्यक्ष महोदय, न्यू माहीमला मुंबई महानगरपालिकेची शाळा होती जिकडे 1500 विद्यार्थी शिकत होते। 2018 साली मुंबई महानगरपालिकेने खर्च करून त्याच्यावर डागडुजी केली। 7 वर्षापूर्वी डागडुजी झालेली, स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलं आणि सडनली धोकादायक म्हणून घोषणा करून टाकली। धोकादायक केल्यानंतर काय असतं पुढे? विद्यार्थ्यांना रिकामं करा। विद्यार्थ्यांना रिकामं केल्यामुळे माहीमच्या विद्यार्थ्यांना सायनला पाठवलं। गुलाब्याच्या शाळेला सुद्धा असंच षडयंत्र करून बंद करण्यात येतंय